विरोधी आंदोलन अत्यंत भडकले भाग्यनगर तालुका खानापूर शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलनाची ठिणगी पेटलेली आहे। पहिल्या दिवशी ड्रोन सर्वे हाणून पाडला, दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता पोलीस आणि सीआरपी अत्यंत म्हणजे अमानवीय पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन सर्वे चालू होता। माता भगिनींनी या ठिकाणी अत्यंत प्रत्येक माता भगिनीच्या हातामध्ये डिझेलचे बाटले आणि हातामध्ये तिरंगा आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने गांधीगिरी मार्गाने आम्ही अजूनही सांगतोय की या ठिकाणी ड्रोन सर्वे करू नका। आमच्या इंचभर जमिनीला धक्का लागला तर खऱ्या अर्थानं आमचा आंदोलन तुम्हाला परवडणार नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना विनंती करतोय, आज संध्याकाळी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेण्याचं नियोजन आणि आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। त्या पद्धतीने आमदारांनी, जे आमदार आहेत ते शेतकऱ्यांच्या पेक्षा आणि जनतेपेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे प्रत्येक आमदारांनी या मिटिंगला हजर राहावं अशी विनंती करतोय। शक्तीपीठ आंदोलन हे तुमच्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आंदोलकांना निर्माण झालाय। 1 इंच जमिनीला जर तुम्ही धक्का लावला तर खऱ्या अर्थानं पोटतिडकीची भूमिका आम्ही घेऊ। खऱ्या अर्थानं हा संघर्ष सांगली जिल्हाभर पेटलेला आहे। रक्ताचं पाणी झालं तर या ठिकाणी मागं पडणार नाही, परंतु या ठिकाणी माता भगिनी सकाळी 5 वाजल्यापासून या आंदोलनामध्ये चहाचा गोट सुद्धा घेतलेला नाही। आज दिवसभर आम्ही सगळेजण उपवासी राहणार आहोत, परंतु खऱ्या अर्थानं आमच्या भावनांचा जर तुम्ही विचार केला नाही, भावनांची चेष्टा केली तर तुमच्या पायामध्ये पत्रे लावायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही। कारण तुमची पोलिसांची सेना असेल, आमची तुफान सेना आहे। याद राखा, इथे इंचभर जमिनीला धक्का लागला तर रक्ताचे पाठ वाढतील। माता भगिनींची संख्या बघा, माता भगिनींची प्रतिक्रिया तुम्ही घ्या। माता भगिनींना विचारा प्रश्न काय आमच्या जमिनी पाहिजे, आम्हाला काय सरकार आम्हाला विकत दिल्या जातात जमिनी। आणि आजकाल शेतकऱ्याला कोणीही ही नाही, वाली नाही। आज शेतकऱ्यावरती नुकसान सगळ्या सरकारने शेतकऱ्यांनाच फक्त मारायचं ठरवलंय। आजकाल जगायचं कशावरती? मुख्यमंत्री साहेबांना आमची पूर्ण कळकळीची विनंती आहे, शक्तीपीठ महामार्ग बंद करा, आम्ही देणार नाही जमिनी। या प्रशासनाची लाज वाटते। आम्ही आत्महत्या केली तर मंत्र्यांनी सगळ्यांनी घेऊनच मरणार आहे। सांगली शहरामध्ये एका महिन्यात 100 खून होतात, तिकडे पोलीस वेळेत पोहोचत नाहीत, पण इकडे शक्तीपीठच्या माध्यमातून पहाटे 4 वाजता या ठिकाणी शासनाचा निषेध तर करतोय, परंतु माता भगिनींची आक्रमक प्रतिक्रिया बघून माता भगिनी आंदोलनात उतरल्यानंतर आमच्या सांगलीच्या वाघिणींची त्या ठिकाणी तुम्हाला खानापूर विटा DYSP, सांगली DYSP, तासगाव DYSP, सातारा DYSP, इस्लामपूर DYSP आता अनेक या ठिकाणी पिंजरे आणलेत, परंतु तुमच्या पोलीस स्टेशनची जागा सुद्धा कमी पडेल अशा ठिकाणी भूमिका आहे। प्रांताधिकारी कडेगाव, प्रांताधिकारी विटा, प्रांताधिकारी तासगाव, अरे चाललंय काय? कुणासाठी चाललंय? महामार्गात आमच्या जमिनी केल्यानंतर आमच्या मुलांचं भविष्य काय नाही उद्या? आमच्या मुली करायच्या म्हटलं तर 7-12 बाबतीत तेव्हा मुली होय म्हणतात। रद्द करा शक्तीपीठ रद्द करा। गावचा रहिवासी माझी या शक्तीपीठ महामार्गामध्ये 1 गुंठाही जमीन शिल्लक राहत नाही। मला जगण्याचा दुसरा कोणताही साधन नाही। जोनी कोणी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली असेल, जबरदस्ती करत असेल, समजा मुख्यमंत्री साहेब म्हणतोय आम्ही, साहेब फडणवीस साहेब अजून म्हणतोय, तुम्ही इथं शेतकऱ्यांच्या बांधाव या, शेतकऱ्यांची जी काय आहे ती तपश्चर्या बघा, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्या, शेतकऱ्यांचा तुम्ही योग्य त्या मार्गाने पार पाडा, अन्यथा शेतकऱ्यांना दुसऱ्या पद्धतीने आंदोलन करता येईल। शेतकरी मरो या परिस्थितीत आहेत, कोणताही शिल्लक शेती राहत नाहीत। ह्याला जबाबदार सर्वस्व सरकार, प्रांत, तहसीलदार, कलेक्टर आणि सरकार राहील। अन्यथा आम्ही आत्मदान करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमची राहत नाही, तशी पण राहत नाही। आम्हाला जगून काही उपयोग नाही। नक्षलवादी बनायला लागेल।
माझ्यावर सगळ्यांनी अटॅक केला आणि माझ्या बांगड्या फोडल्या, हो का, हातातला रक्त आहे माझ्या आणि खांद्यात हिसका बसलाय माझ्या. आणि आम्हाला मोजणी ही होऊन द्यायची नाही. आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला हा रस्ताच नको आहे, आम्हाला मान्य नाही. आम्ही शेती 1 गुंठाभर सुद्धा आम्ही जमीन त्यांना देणार नाही. आणि कोण सरकार आहे ना, त्यांनी आपल्या जागेत ना स्वतःची सरकारी हद्द असेल ना तिथनं विमानतळ काढा, तुम्ही शक्तीपीठ हुडका. आम्हाला गरज नाही आहे शक्तीपीठाची, आम्हाला जमीन द्यायची नाही. आणि आमचं काय उपयोग नाही त्याच्यामध्ये. आणि ही करणारच आहे, आत्मदहनच करणार आहे. हा, वतूनच तुम्हाला नोटीस वगैरे काय यांना विचारलं, माझ्या हाताला हिसका मारला इथं त्यांनी. 4 वाजता 5 वाजता मी 5:30 ला इथं हजर झाले. पहाटे 5:30 ला इथं आले ती चोरावानी येऊन यांनी काय मोजणी करायची आहे. यांनी काय आम्हाला जमिनी खरेदी केली करून दिले त्या का? यांचा काय अधिकार आहे? त्यांचा पाठलावाचा अधिकार आज तुम्ही कोर्टात कशाला गेला तर पुरावा मागते ती. यांनी आम्हाला काय दिलं पुरावा? आम्ही फिरायला येतोय आणि करतोय म्हणून. चोरीला गेला, पोलीस यंत्रणा तेव्हा कोण आली नाही, आता काय आली? बरं, हा रस्ता करून आमच्या शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? तुम्ही सांगा मला, काय फायदा आहे? ही सगळ्या सरकारचा फायदा आहे म्हणून सरकार हे आम्हाला शेतकऱ्याला मारायला निघालंय का? आज सगळ्या शेतकऱ्यांनी आज ते 2 एकर जमीन आम्ही जर दिली, 2 एकर जमीन आम्ही कमवून खाते, आमची पोरं भावी पिढी आमची खाऊ शकल. जर ह्यांना जमीन दिली आणि इथं कोण वाचायला जरा येणार आमची पोरं काय खाणार सांगा? आमच्या आणि इथं वाचायला कोण मंत्र्यापासून आला असले तर त्यांच्या सकट आम्ही पिटवून घेणार आहे. आम्ही कुणाला सुद्धा सोडणार नाही. आम्ही मंत्र्यांसकट इथं पिटवून घेणार आहे सगळ्यांनी. आणि कोण इलेक्शनला सगळी पाहिजे का? आता कुठे गेले ती आमदार खासदार कोण गेलं? सुहासबाई कुठे धरून बसलाय का? थोडंसं काय झालं की लगेच सरकार हे करतंय. शेतकऱ्याच्या बाजूने कोण आहे का? एखादा आहे का कोण? आज सगळी मतदान मागायला येते ती, पण आता शेतकरी अडचणीत आहे त्यावेळेस कुठे गेली सगळी? सकाळपासून फोन चालू आहे, ती कोणीचला फोन उचलला नाही अजून. आम्ही 5 वाजल्यापासून येत आहे. माझं पोरं बाळं सगळी आदेश आहे काय? वरनं आदेश आहे, आम्हाला ढकलून द्यायचा आदेश आहे का? लाव नका म्हणलं. आम्हाला सरकारने काही 1 गुंठाभर जमीन खरेदी करून दिली नाही. आज आम्ही आमच्याकडे शेती आहे, आम्ही त्या शेतीवरती मुलांचं शिक्षण करतोय, मुलांची लग्न करतोय. आम्ही काही सरकारला रुपया मागा येत नाही, पण आम्हाला शेती सुखानं करून देत नाही. ती हे कुणी सरकारनं ठरवलंय का? ठरवलंय सरकारचा फायदा असल्यामुळे त्यांनी ठरवलंय ना. शेतकऱ्यांचा काय फायदा त्यांनी बघितला? हा, आमच्या आज असल्या ह्या कोरोनामध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या. शेवटी पोरांनी शेती केलीच ना, जगलीच ना शेतीवरती. तेव्हा सरकारनं कुणाचं हे केलंय का? सरकारनं कुणाचं बघितलंय का? कशी जगते कशी नाही? देशाला लोकशाही कुठं या? ही सगळी हुकुमशाही आहे. आज शेतकऱ्यावर तुम्ही दादागिरी करताय. आज शेतकऱ्यावरती आज एवढ्या महिला मुलींच्यावर अत्याचार करते, ती थांबवताय का सरकार? आणि शेतकऱ्यावरती हे बिनकामाचं नुकसान भरपाई तुम्ही करायला लागलायचा. आज 1,500 रुपये देऊन त्यांना वाटत असेल आम्ही महिला विकत घेतल्या, पण तसं होऊन देणार नाही. आम्ही 1,500 रुपये आम्हाला दिला, 9,000 रुपये सिलेंडर केला. 1,500 आमचं घर खर्च भागतोय का महिन्याचा? त्यांच्या आज मेकअपल्या बायका गेल्या तर त्यांचं दिवसाला 1,500 पुरत नाही ती. आणि आम्हाला महिलांना विकत घ्यायला बसलंय का सरकार? पण तसं चालणार नाही. आम्ही हाणून पाडणार आहे. आम्हाला शक्तीपीठ गरज नाही शक्तीपीठाची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.